CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शहरात जय माता दी मित्र परिवार आणि दयावान फाउंडेशन यांच्या वतीने आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा समाज जागृतीपर उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी द केरला स्टोरी 2 या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला चिखली शहरातील महिलांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती दिसून आली होती। समाजातील वास्तव परिस्थिती, महिलांवर होणारे अत्याचार आणि सामाजिक घडामोडींचे वास्तववादी चित्रण या चित्रपटातून मांडण्यात आले आहे। चित्रपटातील काही प्रसंग पाहताना अनेक महिला भावुक झाल्या। काही महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचंही दिसून आलंय। या उपक्रमामुळे महिलांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। नमस्कार। आज या ठिकाणी केरला स्टोरी 2 याचं स्क्रीनिंग हे जय माता दी मित्रमंडळ त्याचबरोबर दयावान फाउंडेशन अंतर्गत ताईंच्या आपल्या आमदार श्वेताताई महाले पाटील ताई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। महिलांचा अतिशय छान प्रतिसाद याला आहे। खरं तर ताईंचं बऱ्याच दिवसांपासून चाललेलं होतं की महिलांना आपण या पिक्चर हा दाखवला पाहिजे आणि नक्कीच या दोन्ही मित्रमंडळाने हे आयोजन करून ताईंना खूप चांगली भेटवस्तू या ठिकाणी दिलेली आहे। खरं तर ताईंना असं वाटतंय की जे काही आजकाल महिलांसोबत प्रकार घडतात नक्कीच आपलं चिखली त्याला अपवाद आहे, परंतु महिलांवरती जे काही अत्याचार होतात त्यासाठी महिलांनी व त्यांच्या आईंनी मुलींवरती आता संस्कार द्यायला हवेत की कसं आपण या गोष्टींपासून वाचू शकतो। मुलींना खरं तर आपण सेल्फ डिफेन्स असेल किंवा बऱ्याचशा गोष्टींना आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण देखील देऊ शकतो। ताईंना आज ताई योगायोगाने केरळ येथे प्रचारासाठी प्रभारी म्हणून त्या ठिकाणी आहेत। त्यांना या ठिकाणी येणे शक्य झालेले नाही, तरी देखील यांनी खूप चांगलं आयोजन करून सगळ्या महिलांना आणि त्यांच्या वतीने ताईंना चांगली भेटवस्तू दिलेली आहे। धन्यवाद। नमस्कार। आज आपल्यासाठी सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे। आज आमच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय सौ श्वेताताई महाले पाटील यांचा वाढदिवस आणि हा ताईंचा वाढदिवस म्हणजे आमच्या सर्व महिला वर्गासाठी आज खरोखर पर्वणी ठरला आहे। विशेष काय आहे तर दयावान फाउंडेशन आणि JMD फाउंडेशन यांच्या भेटवस्तूतून महिलांसाठी मुलींसाठी केरळा स्टोरी 2 या पिक्चरचं स्क्रीनिंग या ठिकाणी होत आहे। तसं पाहिलं तर ताईंनी ज्या वेळेला हा पिक्चर पाहिला तेव्हा ताईंच्या डोक्यामध्ये एकच विचार आला की आपण सुद्धा आपल्या मतदारसंघातील मुलींना या पिक्चर दाखवणं खूप गरजेचं आहे। कारण सध्या जो AIचा जमाना आहे या AIच्या जमान्यामध्ये आणि आज मुलींना शिकवणं सुद्धा तितकंच गरजेचं झालेलं आहे। शिक्षण घेत असताना मुली आपण बिनधास्तपणे बाहेर पाठवतो आणि बाहेर गेल्यानंतर मुलींची फसवणूक मैत्रिणींच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते। हे डोळे उघडणारं सत्य आपल्याला या पिक्चरच्या माध्यमातून दिसणार आहे आणि हे सत्य आईपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, मुलीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि मुलींनी यातून धडा घेणं अत्यंत गरजेचं आहे। हाच उद्देश मनात ठेवून आदरणीय ताईसाहेबांनी आपलं मनोगत बोलून दाखवलं आणि आमचे जे सर्व बंधू आहेत दयावान फाउंडेशनचे आणि JMD फाउंडेशनचे यांनी या पिक्चरचं स्क्रीनिंग ताईसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या महिलांसाठी मुलींसाठी आयोजित केलेलं आहे। सर्वप्रथम मी तर त्यांचे धन्यवाद मानते। आपल्या ताईसाहेबांनी मतदारसंघामध्ये एवढा विकास केलेला आहे, प्रत्येक घटकाचा विचार ताईंनी विकासामध्ये केलेला आहे। शेतकरी असेल, महिला असेल, व्यापारी वर्ग असेल, सर्वांचा एकही घटक ताईंच्या नजरेतून सुटत नाही। ताई जरी केरळामध्ये आहे, योगायोग असा आहे केरळातच आहेत आणि आपण केरळा स्टोरी 2 पाहतोय, परंतु ताई जरी केरळामध्ये आहे असं म्हटलं जातं ना, घार हिंडते आकाशी चित्त मात्र तिचे पिलांपाशी। ताई केरळमध्ये असून सुद्धा ताईंचं लक्ष इकडे चिखली मतदारसंघावरच लागलेलं आहे आणि मतदारसंघातील मातृभगिनींना जास्तीत जास्त काय देता येईल हे ताईंच्या डोक्यामध्ये नेहमीच असतं। नेहमीच ताई सर्व जनतेसाठी प्रयत्न करत असतात, त्यांच्यासाठी विकासाचे मार्ग शोधत असतात। ताईंना अशाच पद्धतीचा विकास करण्यासाठी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते की ताईंना पाठबळ द्यावं आणि आमच्या सर्वांच्या हक्काच्या ताई या आणखी पुढे विकास त्यांचा व्हावा, आणखी पुढे त्यांनी प्रगती करावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। यावेळी आयोजकांच्या वतीने आमदार श्वेता महाले यांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले। समाजासाठी विविध उपक्रम राबवण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असल्याचं उपस्थितांनी सांगितले। कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले तर कांचन ऋषभ महाले यांनी संपूर्ण सिनेमा महिलांसोबत बघितला
द केरला स्टोरी 2ला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सिनेमा पाहून महिलांना काय वाटते त्यावर CCN न्यूजने काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असून या उपक्रमाचे महिला वर्गातून आयोजकांचे अभिनंदन होत आहे. CCN न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली. सर्वप्रथम आज चिखली मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त मी भरभरून अशा ताईला शुभेच्छा देते. आज ह्या ठिकाणी जे केरला स्टोरीमधून ज्या बऱ्याचशा महिला शाळेतल्या विद्यार्थिनी, बऱ्याचशा महिला सुद्धा या ठिकाणी होत्या आणि विद्यार्थिनी सुद्धा होत्या. पण ह्या ठिकाणी ज्या स्टोरीमध्ये, ज्या पिक्चरमध्ये जे आज आपल्याला कळून चुकलं की खरंच छोट्याशा प्रेमासाठी आपले आई वडील आपल्या लहानचं मोठं करतात. आपल्या आईची शिकवण, आपले जे संस्कार आपण कधीही विसरायला नाही पाहिजेत. आणि ह्या समोरच्या व्यक्ती जे भूलथापा देतात त्याच्या भूलथापावर आपण बळी नाही गेलं पाहिजेत. आणि शिक्षण घेत असताना बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात, तर कधी पण आपण आपल्या स्वतःवर ठाम असलं पाहिजे. आपण ज्यावेळेस शिक्षण घेतो आणि आई वडिलांची जी शिकवण असती ती आपण कधीच विसरली नाही पाहिजेत, जेणेकरून ज्या घटना घडतात ह्या घटना आपल्यापर्यंत म्हणजे कोणासंगही घडू नये आणि छोट्याशा प्रेमासाठी ही जीवनाची आहुती देऊ नये एवढंच सांगेल. मूवीबद्दल बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतं की सर्व मुलींना माझा एकच मेसेज आहे की आपण आपल्या 2, 4, 6, 8 महिन्याच्या प्रेमासाठी आपण आपलं करिअर स्पॉइल नाही केलं पाहिजे. आणि जे आई वडील आपल्याला लहानचं मोठं करतात, 16-17 वर्ष वाढवतात, त्यांना आपण असं त्यांचं ना ऐकणं हे आपलं चुकीचं असतं. तरी मला सर्व मुलींना एकच मेसेज द्यायचा आहे की 4-6 महिन्याच्या प्रेमासाठी तुमचं करिअर तरी बरबाद नका करू. करिअरचं सोडा, पण ज्या आईने आपल्याला पोटात वाढवलं, ज्या आईने आपल्याला लहानचं मोठं केलं, त्या आईला जर आपले शेवटी तुकडे बघावे लागत असतील तर त्या आईसाठी ही खूप दुर्दैवी घटना आहे. आणि मला असं वाटतं की आपण 2 दिवसाच्या प्रेमासाठी आपण आई वडिलाला सोडलं नाही पाहिजे, आई वडिलाचं ऐकलं पाहिजे. आज आपण इथे कशासाठी आलोय? केरला स्टोरी 2 याच्या स्क्रीनिंगसाठी आलेलो आहोत. नक्कीच आज आपल्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांचा वाढदिवस आहे आणि योगायोगाने ताई देखील केरळमध्ये प्रभारी म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत. याची खरं तर कल्पना ताईंनी 15-20 दिवस आधीच ताईंचं सुरू होतं की आपण महिलांना असे पिक्चर दाखवले पाहिजे. केरला स्टोरी 1 कोणी बघितला असेल, कोणी बघितला नसेल, जसं की मनीषा ताईंनी सांगितलं. स्टोरी त्याची अशीच होती की शालेय जीवनामध्ये जेव्हा मुली शिकत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या मैत्रिणी असतील, त्यांच्या आजूबाजूचे असतील, काही जे समाजकंटक असतील किंवा इतरही काही लोक असतील, ते कसे त्यांना त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवून त्यांचा जो शिक्षणाचा किंवा त्यांचा जो काही ट्रॅक असेल त्याच्यावरनं त्यांना भरकटवतात आणि कुठे त्या मुलींचं कसं नुकसान होतं हे सगळं त्या पार्ट 1 मध्ये दाखवलं आहे. आता पार्ट 2 देखील आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा. आणि त्याचबरोबर इथे आया बहिणी आहेत, आपल्या लहान मुली आहेत, किशोरवयीन मुली आहेत, त्यांनी याचा आदर्श घ्यावा आणि कसं यातनं आपण सुधरवू, आपल्याकडनं चुका होणार नाहीत अशा ज्याने आपलं पुढचं भवितव्य धोक्यात येईल याची सगळ्यांनी खबरदारी त्या ठिकाणी घ्यायची आहे. या ठिकाणी सगळ्या महिला आहेत, महिलांसाठी आयोजन केलेलं आहे. कारण ताईंचं एक महिला आमदार असल्यामुळे महिलांसाठी नक्कीच थोडा जास्त जीव तुटतो आणि महिलांनी कसं सक्षम व्हावं, कसं आपल्या या कुठल्या पण एक करिअर त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे असं काही नाही आहे की तुम्ही याच वयामध्ये बिझनेस करू शकतात किंवा काही वयाचं बंधन त्या गोष्टीला नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करावं हा ताईंचा नेहमीच एक त्या ठिकाणी ध्येय राहिलेला आहे. आपल्या चिखली मतदारसंघामध्ये आरोग्याच्या असतील किंवा सुरक्षिततेच्या असतील किंवा कुठल्याही महिलेला कुठला अन्याय सहन करायचं काम पडू नये यासाठी नेहमी ताई प्रयत्न करतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम नक्कीच ताई तुमच्या सगळ्यांसाठी सातत्याने राबवणार आहेत. त्याचबरोबर आज या ठिकाणी जय माता दी मित्रमंडळ व दयावान फाउंडेशन अंतर्गत याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी त्या संपूर्ण टीमचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि सगळ्यांनी पिक्चरचा आनंद घ्यावा आणि अशीच आपल्या श्वेताताईंना साथ तुमची असू द्यावी अशी विनंती करते. धन्यवाद. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.